राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे। विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला सातत्यानं घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत रामरक्षा आंदोलन केलं होतं। या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता जोरदार टीका केली आहे। कर्माची फळं मिळाल्यानं रामरक्षा आठवली असा टोला शिंदे यांनी लगावलाय। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचंही भरभरून कौतुक केलं। कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणू लागले। श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं, हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम। सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असे हा प्रकार आहे। आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा। आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही। आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे। मी या सभागृहाला विश्वास देऊ इच्छितो, महसूल मंत्रीकडे आहेत, शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्यांना, शासकीय जमिनी बळकावणाऱ्यांना माफ नाही, बिलकुल नाही। मी या महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करतो। हे फटाफट निर्णय घेतात, लोकांच्या फायद्याचे फास्ट घेत आहेत। आणि म्हणून हे सरकार महसूल वाचवणार आहे, भ्रष्टाचारावर प्रहार करणार आहे, दोषींना शिक्षा देणार आहे आणि जनतेच्या हक्काचं रक्षण करणारं सरकार आहे।